तिसरा फायलम आपल्याला बघायचा आहे, फायलम टिनोफोरा. एक्झाम्पल कोणते आहेत? प्लुरोब्रॅकिया, टिनोप्लॅना. नावं विचित्र आहेत, पण याला आपण काय करू शकत नाही. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स विच आर शोन बाय द ॲनिमल्स विच आर इन्क्लुडेड अंडर द फायलम टिनोफोरा? The first characteristics is they are commonly called as comb jellies or they are also called as sea walnut. म्हणजे कोंब जेलीज असं का म्हटलेलं आहे? तर यांच्याकडे कांगव्यासारखे, जसा कांगवा असतो ना त्या पद्धतीने यांच्याकडे काही स्ट्रक्चर्स आहेत. त्यांचं फंक्शन पण आपण बघणार आहे आणि त्याच्यामुळे याला कोंब जेली म्हटलेलं आहे. सी वॉलनट का? कारण अक्रोड जसा असतो तशा प्रकारे यांच्या बॉडीची स्ट्रक्चर असते, त्याच्यामुळे त्याला आपण सी वॉलनट असं म्हणतो. हॅबिटॅट एक्सक्लुझिव्हली मरीन, फक्त आणि फक्त समुद्राच्या पाण्यात ते सापडतात. आता असे कोणते 3 फायलम्स आहेत जे आपल्याला मरीनमध्ये सापडतात, फक्त आणि फक्त मरीन वॉटरमध्ये सापडतात? एक आहे टिनोफोरा, दुसरा आहे हेमी कॉर्डाटा आणि तिसरा आहे इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा. तर हे जे 3 फायलम्स आहेत आपल्याला फक्त आणि फक्त मरीन वॉटरमध्ये सापडतात. आता काही ॲनिमल्स जे आहेत, सम ॲनिमल्स इन दिस फायलम टिनोफोरा दे आर फ्री लिव्हिंग आल्सो. म्हणजे ते मूव्ह वगैरे करू शकतात, सगळीकडे स्विमिंग करू शकतात. फ्री लिव्हिंग किंवा फ्रीली स्विम करू शकतात पाण्यामध्ये. ठीक आहे, हे त्यांच्या हॅबिटॅटबद्दल झालं. आता यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. बॉडी स्ट्रक्चर मग अशी सांगितलं की यांना सी वॉलनट असं म्हणण्याचं कारण काय? कारण यांची बॉडी जी आहे ती अक्रोड सारखी आहे आणि त्याचबरोबर यांना कोंब जेली का म्हणतात ते आपण थोडं बघूया. पण यांच्या बॉडीच्या स्ट्रक्चर बाबतीत बघायचं झालं तर यांची बॉडी जी आहे ती डिप्लोब्लास्टिक आहे. कशी आहे? डिप्लोब्लास्टिक मीन्स दे हॅव 2 जर्म लेयर्स. कोणते जर्म लेयर्स? एक्टोडर्म आणि एंडोडर्म. मिझोडर्म यांच्यामध्ये ॲब्सेंट असतो. दे शो रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. रॅडियली सिमेट्रिकल बॉडी. त्यांची बॉडी कशी असते? रॅडियल सिमेट्रिकल असते. म्हणजे काय असते? अनेकदा सांगतो. रॅडियल सिमेट्री म्हणजे इफ वी कट देअर बॉडी व्हाया अ सेंट्रल ॲक्सिस वी गेट अ 2 इक्वल हाफ और 2 इक्वल पार्ट्स. त्याला आपण रॅडियली सिमेट्रिकल बॉडी असं म्हणतो. त्यानंतर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळते. ब्लाइंड सॅक म्हणजे एकच ओपनिंग असतं. त्यानंतर यांच्या बॉडीचं जे ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे यांची बॉडी सेल्स पासून बनलेली आहे, टिश्यूज पासून बनलेली आहे, कशापासून बनलेली आहे? ऑर्गन पासून बनलेले आहे किंवा ऑर्गन सिस्टीम पासून बनलेले आहे. तर यांची बॉडी जी आहे ती सेल्स आणि टिश्यूज पासून बनलेली आहे. तर यांच्यामध्ये फर्दर ऑर्गनायझेशन नाही आहे, म्हणजे टिश्यूच्या पुढं ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. तर टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आता यांचं जे लोकोमोशन आहे, लोकोमोटरी स्ट्रक्चर्स. कोणते लोकोमोटरी स्ट्रक्चर? लोकोमोटरी स्ट्रक्चर म्हणजे हालचाल करण्यासाठी यांच्याकडे काय आहे? हालचाल करण्यासाठी यांच्याकडे आहेत 8 रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स. 8 रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स आहेत. म्हणजे काय? तर कांगवा जसा असतो, म्हणजे कांगवा कसा असतो? अशा पद्धतीने कांगवा असतो. ठीक आहे, आणि हे अशा प्रकारे त्याच्यावरती दाते असतात, बरोबर आहे. तर असं स्ट्रक्चर त्यांच्याकडे प्रेझेंट आहे. आणि ही एक प्रकारची प्लेट आहे, आणि ह्या प्लेटवरती आपल्याला असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात, ज्यांना आपण काय म्हणतो? सिलिया. म्हणून हे झालं सिलिएटेड कोंब प्लेट्स. असे 8 रोज असतात याचे. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि त्याच्या मदतीनं ते लोकोमोशन करतात. आणि त्याचबरोबर दुसरे एक लोकोमोशनसाठी ऑर्गन आहे ते म्हणजे टेंटॅकल्स देखील यांच्याकडे प्रेझेंट आहेत. आता यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर आपण थोडं डिस्कस करूया. बॉडी स्ट्रक्चर डायग्रॅम यांची करूया आपण. डायग्रॅम जर परीक्षेला विचारली तर काय शक्यतो विचारणार नाही डायग्रॅम, पण समजून घेण्यासाठी आपण यांची डायग्रॅम कशी आहे ते आपण पाहूया. तर यांची जर का बॉडी बघितली तर प्लुरोब्रॅकिया एक एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये देखील ती डायग्रॅम दिलेली आहे. तर ही आहे डायग्रॅम पुस्तकातली. आता हे पूर्णपणे समुद्रात आढळतात, पाण्यामध्ये. ठीक आहे, आणि हे जे डायग्रॅम दिलेली आहे ती नाईटमध्ये काढलेली डायग्रॅम आहे. ठीक आहे, यांच्याकडे अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, ते पण आपण बघणार आहे. दॅट इज कॉल्ड एज बायोल्युमिनेसन्स. काय आहे ते आपण पुढे बघणार आहे. पण प्लुरोब्रॅकियाची ही जी डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम तुम्ही पुस्तकामध्ये इथे दिसते तुम्हाला. आता तीच डायग्रॅम मी इथं काढणार आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला थोडंफार इन्फॉर्मेशन याच्याबद्दल घेतात. तर यांची बॉडी जर का बघितली तर ह्या अशा पद्धतीने सर्क्युलर टाईप किंवा ओव्हल शेपची अशी बॉडी आहे. ठीक आहे, तर ही त्यांची बॉडी आहे. आता या बॉडीमध्ये काय आहे? याला 2 पोल्स दिलेले आहेत. पोल म्हणजे कळते तुम्हाला, हा एक पोल आहे आणि हा एक पोल आहे. देर आर 2 पोल्स. आता या पोल्सना आपण नाव देऊया. हा जो पोल आहे, ठीक आहे, त्याला म्हणायचं ॲबोरल पोल. आणि हा जो पोल आहे त्या पोलला आपण म्हणायचं ओरल पोल. कसला पोल? ओरल पोल. ओरल म्हणजे काय? माउथ, बरोबर आहे ना. मग ओरल पोल याचा अर्थ काय की या पोलला आपल्याला काय पाहायला मिळते? माउथ पाहायला मिळते.
ठीक आहे. सो दिस इज द माउथ. यांचं काय आहे, हे माउथ आहे. सो देर आर टू पोल्स, वन पोल विच इज कॉल्ड एज ओरल पोल बिकॉज इन दॅट रिजन और इन दॅट पोल देर इज अ माउथ और वन ओपनिंग. यांची बॉडी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे, म्हणजे कळालं असेल तुम्हाला, एकच ओपनिंग आहे, दुसरीकडे कुठेही ओपनिंग नाही. सेकंड पोल दॅट इज कॉल्ड एज अबोरल पोल, जिकडे कोणत्याही प्रकारचं ओपनिंग नाही आहे, माउथ तिथं नाही आहे, म्हणून त्याला आपण अबोरल पोल असं. लोकोमोशनसाठी यांच्याकडे एक 8 सिलिएटेड कोंब प्लेट्स आहेत, असे 2, त्यानंतर हा 3रा, त्यानंतर हा 4था आणि हा 5वा, ठीक आहे, आणि अशा पद्धतीने 6वा 7वा 8वा, ठीक आहे. ते काही पूर्ण मी काढत बसत नाही. आता याला नाव देऊया, काय नाव द्यायचं आहे त्याच्या आधी बघा, हे काय आहे तर 8 रोज आहेत असे, ठीक आहे, 8 रोज आहेत आणि याच्यावरती सिलिएटेड प्लेट्स आहेत, ठीक आहे. सिलिएटेड 8 रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स आहेत. इथं जे मगाशी मी तुम्हाला इथं डायग्राम काढली, हे जे कोंब सारखं स्ट्रक्चर आहे ना, अशा प्रकारे, तर हे जे आहेत ते सिलिया आहेत, हे जे मी काढतोय हे सिलिया आहेत, ठीक आहे. तर हा एक सिलिया, 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 सिलिया सिलिया, हे सगळे सिलिया आहेत, ठीक आहे, सिलिया. तर ही झाली प्लेट, ठीक आहे, ही झाली प्लेट आणि ह्या प्लेटवरती असे कोंब सारखे सिलिया प्रेझेंट आहेत, ठीक आहे, म्हणून ह्याला सिलिएटेड कोंब प्लेट म्हणायचं. तर हे काय झालं, सिलिएटेड म्हणजे थ्रेड लाईक, सिलिएटेड कोंब प्लेट झाली, ही काय झाली, सिलिएटेड कोंब प्लेट. आणि हे काय झालं, हे कम्प्लीट, ह्याला काय म्हणतात, सिलिएटेड कोंब प्लेट्स. आणि ह्या असे किती रोज आहेत, तर 8 रोज आहेत, ठीक आहे, असे 8 रोज आहेत ज्यांच्यावरती काय प्रेझेंट आहेत, हे सिलिएटेड कोंब प्लेट्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे. तर असं प्रत्येक जो रो आहे त्या प्रत्येक रो वरती आपल्याला हे कोंब प्लेट्स, कांगव्याच्या स्ट्रक्चर सारखे प्लेट्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आता यांची जे लोकोमोशन आहे, लोकोमोशन कशा थ्रू होणार आहे, तर 2 गोष्टी सांगितल्या. एक आहे 8 रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स, ठीक आहे, त्यामुळे यांना कोंब जेली म्हणतात, हे एक लक्षात आलं. त्यानंतर अक्रोड सारखं यांचं स्ट्रक्चर आहे, यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर वॉलनट सारखं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे टेंटॅकल्स. आता यांच्या बॉडीपासून यांच्या हे जे कोंब प्लेट्स आहेत, या कोंब प्लेट पासूनच आपल्याला काही असे टेंटॅकल्स बाहेर पडलेले असतात. टेंटॅकल्स काय आहेत, हे काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत, ठीक आहे, त्यांना आपण टेंटॅकल्स असं म्हणतो. जसं आपण हायड्राच्या बॉडीवरती अँटेरियर साईडला पाहिलेलो आहोत, ठीक आहे. तर हे काय आहेत, दीज आर टेंटॅकल्स. आता एक महत्वाचं स्ट्रक्चर या टेंटॅकल्स वरती प्रेझेंट आहे. कोणतं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, तर ऑन दीज टेंटॅकल्स, ह्या टेंटॅकल्स वरती आपल्याला स्पेशलाइज्ड सेल्स पाहायला मिळतात, ठीक आहे. जसे यांचं नाव आहे कोलोब्लास्ट. यांचं नाव काय आहे, दीज आर कॉल्ड ॲज कोलोब्लास्ट सेल्स. आणि हे जे कोलोब्लास्ट सेल्स आहेत बाबा, हे स्टिकी सेल्स आहेत, ठीक आहे. म्हणजे त्यांच्याकडून स्टिकी सबस्टन्स रिलीज केला जातो, ज्याच्यामुळे एखाद्या सबस्ट्रॅटमला, एखाद्या गोष्टीला हे अटॅच होऊ शकतात, ठीक आहे. तर अटॅचमेंटसाठी, अँकरेजसाठी आणि त्याचबरोबर प्रे कॅप्चर करण्यासाठी यांच्याकडे कोलोब्लास्ट सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण न्यूरोब्लास्ट सेल्स बघितले, तर सेम त्या पद्धतीने आपल्याला इथं कोलोब्लास्ट सेल्स देखील पाहायला मिळतात. पण न्यूरोब्लास्ट सेल्स कशामध्ये पाहिलं पाहिजे, तर फायलम निडारिया जो आपण हायड्राचं स्ट्रक्चर बघितलं होतं, त्याच्या टेंटॅकल्स वरती आपल्याला न्यूरोब्लास्ट सेल्स पाहायला मिळतात, ठीक आहे, जे अँकरेजचं काम करणार आहेत. सेम तशा पद्धतीने यांच्या टेंटॅकलवरती देखील आपल्याला स्पेशलाइज्ड कोलोब्लास्ट सेल्स पाहायला मिळतात, जे स्टिकी सेल्स आहेत, ठीक आहे, अँकरेज आणि प्रे कॅप्चर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर हा जो हे जे आहे ते बॉडीचं त्यांच्या स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे बघा, तर ह्यांचं जे लोकोमोशन आहे ते आपल्याला लक्षात आले. लोकोमोशन इज, म्हणूया आपण लोकोमोशन इज बाय 8 रोज, 1 2 3 4 5 6 7 8, तर अजून 2 ऍड करता येतो. लोकोमोशन इज बाय 8 रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स अँड टेंटॅकल्स. That is, they show bioluminescence. ते बायोल्युमिनिसन्स शो करतात. म्हणजे काय, तर यांची बॉडी जी असते ती ड्युरिंग डेला ते ट्रान्सपरंट असतात. ड्युरिंग डेला ते ट्रान्सपरंट असतात आणि नाईटला लाईट इमिट करतात, म्हणजे लाईट सोडतात. म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण बायोल्युमिनिसन्स असतो. जसं रातकिडा असतो ना, सेम त्या पद्धतीने. सो दीज ॲनिमल्स शो बायोल्युमिनिसन्स. दॅट मीन्स दे ट्रान्सपरंट ड्युरिंग द डे टाइम अँड ड्युरिंग द नाईट टाइम दे इमिट्स द लाईट. दॅट इज कॉल्ड एज बायोल्युमिनिसन्स. तर बघूया डायजेशन. तर डायजेशन जे आहे एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर डायजेशन. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, आउटसाइड द सेल,
म्हणजे फूडचं जे ब्रेकडाऊन आहे ते सेलच्या बाहेर देखील होतं, म्हणून एक्स्ट्रा सेल्युलर. आणि इंट्रा सेल्युलर म्हणजे काय, फूड जे आहे ते डायरेक्टली सेल्सच्या आतमध्ये एंटर होतं आणि ते सेल्स त्याला ब्रेकडाऊन करतात. त्याला आपण म्हणतो इंट्रा सेल्युलर डायजेशन. जसं आपण निडारिया, हायड्रामध्ये देखील तसंच आहे. निडारिया फायलमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील सेम अशाच प्रकारे डायजेशन आपल्याला पाहायला मिळतं. नाव दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए निडारियन्स. त्यांनाच आपण ऑल्सो कॉल्ड ॲज ए निडारियन्स. ए निडारियन्स असं का म्हणतो, कारण यांच्याकडे जो निडोब्लास्ट सेल आहे, जो आपण हायड्रामध्ये निडारियामध्ये बघितलो तो यांच्याकडे ॲबसेंट आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, दे डोंट हॅव किंवा नो निडोब्लास्ट सेल्स. त्यांच्यामध्ये आपल्याला निडोब्लास्ट सेल्स पाहायला मिळत नाही, एक्सेप्ट कोण आहे यांच्याकडे, कोलोब्लास्ट आहे. कोलोब्लास्ट सेल यांच्याकडे प्रेझेंट आहे, जो स्टिकी आहे आणि प्रे कॅप्चर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. प्रे कॅप्चर करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. रिप्रोडक्शन, ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं बाळा, रिप्रोडक्शन इज सेक्शुअल विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. रिप्रोडक्शन कसं आहे, सेक्शुअल आहे आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. दोन प्रकारची डेव्हलपमेंट असते. एक असते डायरेक्ट डेव्हलपमेंट अँड सेकंड वन दॅट इज इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर समजा हा एक ॲनिमल आहे, ठीक आहे, हा एक ॲनिमल आहे आणि हा मेल आहे. काय आहे, मेल आहे. आणि ही आहे फिमेल, ठीक आहे, ही आहे फिमेल. समजण्यासाठी सांगते फक्त. तर मेल आणि फिमेल या दोघांचं फ्युजन होणार, ठीक आहे, आणि काय तयार होणार आहे, बेबी तयार होणार, राईट. ही आहे बेबी, ठीक आहे, समजण्यासाठी सांगतोय, बेबी आहे. तर ही जी बेबी आहे ती बेबी डायरेक्ट सारखं काय, तर हा मेल आणि फिमेल जे काही ॲनिमल्स आहेत त्या दोघांपैकी कोणाच्या सारखं तरी दिसणार. जसं आपल्यामध्ये आपण मम्मी पप्पा किंवा मम्मी पप्पांसारखे दिसतो आणि मम्मी पप्पा आपल्या आजी आजोबांसारखे दिसतात, किंवा आपण त्यांच्या आजी आजोबांसारखे दिसू शकतो, बरोबर आहे. म्हणजे जे पेरेंट्स आहेत त्या मेल पेरेंट म्हणूया, मेल पेरेंट, आणि ही आहे फिमेल पेरेंट. यांचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं की जी बेबी तयार होणार आहे, ती जी बेबी असते ती बेबी कोणासारखी दिसणार आहे, या पेरेंटसारखी दिसणार आहे. याला म्हणायचं डायरेक्ट डेव्हलपमेंट. तर इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, सेम हे जर का पेरेंट असतील, हा जर का मेल आणि ही फिमेल कन्सिडर करा, ठीक आहे, मेल आणि फिमेल. तर मेल पेरेंट आहे हा आणि ही फिमेल पेरेंट आहे. यांचं फ्युजन झालं की जे बेबी तयार होणार आहे ते बेबी जे आहे ते कम्प्लिटली हे असणार आहे बेबी, ठीक आहे. ही बेबी जी आहे ती कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम पेरेंट. हे जे दोन पेरेंट आहेत त्यांच्यापासून जे बेबी तयार होणार आहे, ठीक आहे, ते कम्प्लिटली दिसायला मॉर्फॉलॉजिकली वेगळा असणार. मग त्याला बेबी नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं, त्या स्टेजला म्हणायचं लार्वल स्टेज म्हणायचं. काय म्हणायचं, लार्वल स्टेज. मग ही जी लार्वल स्टेज आहे ती ह्या पेरेंट सारखी दिसत नाही. लक्षात घ्या, इथं जे बेबी तयार झालेलं आहे त्याला बेबी का म्हटलं, कारण ते पेरेंट सारखे दिसतं सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये, मेल आणि फिमेल मध्ये पेरेंट. इथं तसं नाही आहे. इथं काय आहे, मेल आणि फिमेल फ्यूज झाले की जी बेबी तयार होणार आहे, बेबी पेरेंट सारखं दिसत नाही, ठीक आहे. मग याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्यापासून प्रोड्यूस झाले, त्यांच्यापासूनच प्रोड्यूस झालेला आहे, ठीक आहे, परंतु ते दिसत पेरेंट सारखं. मग आता तुम्ही म्हणाल ते पेरेंट सारखे कधी दिसणार, तर हा लार्वल स्टेज जो आहे तो ॲडल्टमध्ये ज्यावेळी चेंज होईल त्यावेळी तो पेरेंट सारखं दिसणार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ह्या प्रोसेसमध्ये पेरेंट पासून जी बेबी तयार होणार आहे तिथं लार्वल स्टेज असते. कसली स्टेज असते, लार्वल स्टेज असते. म्हणजे ह्या बेबीला आपण बेबी नाही म्हणणार, याला म्हणायचं जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, बेबी जे तयार आहे त्याला आपण म्हणतो लार्वा किंवा लार्वल स्टेज, जी ह्या पेरेंट सारखी दिसत नाही, त्यांच्यापासूनच तयार झाली परंतु त्यांच्यासारखी दिसत नाही, ठीक आहे, ती कम्प्लिटली वेगळी असते, लार्वल स्टेज. आणि ही जे लार्वा आहे ते ॲडल्टमध्ये चेंज होतं काही दिवसांनी, आणि त्यानंतर तो जो अडल्ट आहे तो अडल्ट मग पेरेंट्स आहे. हे झालं इनडायरेक्ट. इथं डायरेक्ट. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो मी अतिशय सिम्पली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजतंय का, बघा. नाही समजलं तर येऊन विचारा तुम्ही, ठीक आहे. तर हे झालं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन याच्यामध्ये कसं आहे, सेक्शुअल आहे आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आता या फायलम मधले जे ॲनिमल्स आहेत ते अतिशय कमी, म्हणजे यांच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात ॲनिमल्स आहेत, ठीक आहे, संख्या यांची कमी आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, इट इज द फायलम विथ व्हेरी फ्यू मेंबर्स, आणि त्याच्यामुळे या फायलमला आपण मायनर फायलम असं म्हणतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर हा इथं आपला जो
तिसरा फायलम आहे कोणता फायलम टिनोफोरा जो आहे तो कंप्लीट झालेला आहे.